नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? कोणत्या एजन्सीने डिजिटल अटक फसवणुकीच्या विरोधामध्ये ऑपरेशन चक्र 6 या ठिकाणी सुरू केलेलं आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, CBI म्हणजेच काय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने या ठिकाणी काय केलेलं आहे तर या एजन्सीने डिजिटल अटक फसवणुकी विरोधात ऑपरेशन चक्र 6 या ठिकाणी सुरू केलेलं आहे. CBI या ठिकाणी वर्तमानमध्ये याचे महासंचालक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे प्रवीण सूद. ही देखील गोष्ट तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायची आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारताचे 97 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झालेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, GB हर्षवर्धन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? GB हर्षवर्धन असं त्यांचं नाव आहे. भारताचे 97 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ते या ठिकाणी बनलेले आहेत. यांच्या अगोदर 96 क्रमांकाचे आहेत इथन वाज. त्यांच्या अगोदर 95 क्रमांकाचे आहेत अरुणव घोष. त्यांच्या अगोदर 94 क्रमांकाचे आहेत मयंक चक्रवर्ती. ही सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कधी कधी काय होतं, असं जोड्या लावामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. थॉमस कप जे की पुरुषांचं असतं 2026चं विजेतेपद चीनने जिंकलं. उबर कप जे की महिलांचं असतं 2026चं विजेतेपद दक्षिण कोरिया यांनी जिंकलं. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद प्रज्ञानंदा यांनी जिंकलं. फ्रेंच ओपन 2026 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर ज्वेरेव या खेळाडूने जिंकले. फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद मीरा अंद्रीवा यांनी जिंकलं. अंडर 18 वर्षाखालील पुरुषांचा जो काही आशिया कप झाला होता हॉकीच्या संदर्भातला त्याचं विजेतेपद भारताने जिंकलं. पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिपच्या पदक तालिकेमध्ये भारत अव्वल स्थानी. सॅफ महिला चॅम्पियनशिप भारताने जिंकली. FIH महिला नेशन्स कप 2026 भारताने जिंकली. 96 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत इथन वाज. तर 97 क्रमांकाचे बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरले आहेत JB हर्षवर्धन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. WMO बरोबर, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक हवामान संघटना, या संघटनेचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला IMO पुरस्कार कोणाला प्रदान केला जाणार आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर असं त्यांचं नाव आहे. एक पॉईंट लिहून घ्या. जागतिक हवामान अंदाज, उपग्रह डेटाचे समाकलन आणि हवामानशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कोणाचा आहे? जागतिक हवामान संघटनेचा काय सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान IMO पुरस्कार कोणाला देण्यात येणार आहे? डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर. ठीक आहे, प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात. तर बाकीच्या इतर क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. द अर्थ प्राइज 2026 मध्ये 3 जणांना या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला आहे. विवान, आरियाना आणि अव्याना. बार्टन पुरस्कार 2026 सुभानी शेख. बँकर ऑफ द इयर पुरस्कार 2026 के सत्यनारायण राजू. रशिया ग्रँड सँड मास्टर कप 2026 सुदर्शन पटनायक. वुल्फ पुरस्कार 2026 पहिले भारतीय ठरले जैनेंद्र के जैन. 40वा राजश्री शाहू महाराज पुरस्कार 2026चं विजेतेपद डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी जिंकलं. UKच्या संसदेमध्ये ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं हर्षवर्धन यांना. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघाद्वारे सुवर्ण पदक 2026चं विजेतेपद या ठिकाणी विश्वनाथन आनंद यांनी जिंकलं आहे. त्यानंतर या ठिकाणी WMOचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान असलेला IMO पुरस्कार या ठिकाणी डॉक्टर फ्लॉरेन्स रॅबियर यांनी या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न. त्या अगोदर आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे ती ऑलरेडी या ठिकाणी लॉन्च झाली आहे. तुम्ही येणाऱ्या प्रत्येक एक्झामची जी काही तुम्ही तयारी करणार आहात बरोबर, ही PDF तुमच्याकडे असली पाहिजे ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ही PDF या ठिकाणी 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये देण्यात आलेली आहे.
PDF कशी घ्यायची, तर या ठिकाणी QR कोडला ह्या ठिकाणी स्कॅन करा, 99 रुपयाचा पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट 96730586 या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवा. काही अडचण आली तर या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज देखील करू शकता. क्लिअर. काही जण म्हणत आहेत की सर या डायरेक्ट नंबरला फोन पे होत नाही. लक्षात घ्या, या नंबरचा फोन पे गुगल पे बंद आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट तुम्हाला फक्त QR कोडनेच पेमेंट करायचं आहे. क्लिअर. कारण की विद्यार्थ्यांची संख्या भरपूर असते. पुढचा प्रश्न, 2022च्या FIVB महिला व्हॉलीबॉल विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन कोणत्या देशांच्या जोडीने केले होते? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C वरील दोन्ही. पर्याय क्रमांक A नेदरलँड, पर्याय क्रमांक B पोलंड. बरोबर. फेडरेशन इंटरनॅशनल डी व्हॉलीबॉल FIVB चा या ठिकाणी फुल फॉर्म आहे. बरोबर. तर FIVB महिला व्हॉलीबॉल विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन नेदरलँड आणि पोलंड या 2 देशांनी केलेलं होतं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A जुलै महिन्यातील पहिला शनिवार. म्हणजेच 2026 मध्ये जुलै महिन्यातील पहिला शनिवार आलेला आहे या ठिकाणी 4 जुलैला. क्लिअर. तर 2026 मध्ये 4 जुलैला आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करत आहोत. या दिवसाचा मागचा उद्देश सहकारी संस्थांबद्दल जागरूकता वाढवणे, त्यांची सामाजिक आर्थिक उपलब्धी अधोरेखित करणे आणि जागतिक शांतता, समानता व शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. सुरुवात कधी झाली हा दिवस साजरा करण्यासाठी, तर हा दिवस 1923 पासून आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीद्वारे या ठिकाणी पाळला जात असतो, सेलिब्रेट केला जात असतो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत, जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 2031च्या क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक C वरील दोन्ही. पर्याय क्रमांक A आपला प्यारा भारत देश आणि पर्याय क्रमांक B फॉर बांगलादेश. बरोबर. तर भारत आणि बांगलादेश 2031चं जे काही क्रिकेट विश्वचषक आहे त्याचं या ठिकाणी जे काही यजमानपद आहे ते या ठिकाणी भूषवणार आहे. ही तुम्हाला गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. या ठिकाणी हे जे काही स्पर्धा असतात या स्पर्धा वेगवेगळ्या होत असतात. त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळे या ठिकाणी महिला पुरुष विजेतेपद जिंकत असतात. याच्यावरती ऑलरेडी आपण या ठिकाणी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. चॅनलवरती तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता 2026 मधील इम्पॉर्टंट टॉपिक्स या प्लेलिस्टमध्ये. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 कोणत्या देशाचे राष्ट्रपती भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, इंडोनेशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत प्रबोवो सुबियांतो, राजधानी आहे जकार्ता आणि चलन वापरलं जातं या ठिकाणी इंडोनेशियन रुपिया. पुढचा प्रश्न, त्या अगोदर RTO AMVI 2026 सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीची आरंभ बॅच 3.0 या ठिकाणी सुरू झाली आहे. 29 जून पासून पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या ठिकाणी ऑफलाईन बॅचेस ऑलरेडी सुरू झाले आहेत. ऑनलाईन बॅचेस आहेत, मराठी माध्यम इंग्लिश माध्यम दोन्ही ठिकाणी आहेत. ऑनलाईन बॅचेसमध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड देखील तुम्हाला मिळणार आहे, विथ स्टडी मटेरियल मिळणार आहे. पहिल्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे. RTO 30 हा कुपन कोड तुम्हाला यूज करायचा आहे. हे सगळी बॅच जी काही आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या देशाने जगातील पहिले हायड्रोजन उत्पादन केंद्र सुरू केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B आपला भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट्स ते लिहून घ्या. अणुभट्टीच्या उष्णतेवर चालणारा जगातील पहिला हायड्रोजन उत्पादन प्रकल्प भारताने सुरू केला आहे. स्थान कोणतं आहे? तर हा प्रकल्प तमिळनाडूतील कल्पकम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र येथे उभारण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तंत्रज्ञान, तर हा प्रकल्प पूर्णपणे स्वदेशी कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल चक्र या तंत्रज्ञानावरती आधारित आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे.
पुढचा प्रश्न, व्हॅलियंट शील्ड 2026 या सरावाचे नेतृत्व करणारा कोणता देश आहे? तर पर्याय क्रमांक ए अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. हा सराव अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडच्या नेतृत्वाखाली गुआम, जपान आणि उत्तर मारियाना बेटावरती आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये प्रमुख सहभागी मित्रराष्ट्र होते जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर व्हॅलियंट शील्ड 2026 या सरावाचे नेतृत्व करणारा कोणता देश आहे? अमेरिका. अध्यक्ष आहेत 47व्या क्रमांकाचे डोनाल्ड ट्रम्प. राजधानी आहे वॉशिंग्टन. चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणाची विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या डिरेक्टरपदी, संचालकपदी नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी UP राजीव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? UP राजीव असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल, तर बाकीच्या वेगवेगळ्या नियुक्त्यांवरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारत जनगणना 2027 ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक यांची नियुक्ती. फिक्कीच्या नवीन महासचिवपदी अनंत स्वरूप. राज्यसभा उपसभापतीपदी या ठिकाणी हरिवंश नारायण सिंह. नॅस्कॉमचे अध्यक्ष श्रीकांत वेलमकन्नी. संरक्षण लेखा नियंत्रक अनुग्रह नारायण दास. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्षपदी PV सिंधू. भारताचे पुढील संरक्षण प्रमुख तिसरे CDS बनले NS राजा सुब्रमणी. भारतीय नौदलाचे प्रमुख बनले आहेत या ठिकाणी व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन. तर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राच्या संचालकपदी UP राजीव यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने मोंगला बंदराच्या विकासाची जबाबदारी चीनकडे या ठिकाणी सोपवलेली आहे? पर्याय क्रमांक C बांगलादेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, बांगलादेश या देशाने मोंगला जो काही पोर्ट आहे, मोंगला पोर्ट याचं या ठिकाणी डेव्हलपमेंटची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती या ठिकाणी चीनकडे सोपवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, धीरज सेठ हे या ठिकाणी कितवे भूदल लष्कर प्रमुख या ठिकाणी बनलेले आहेत? मोस्ट कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. तर पर्याय क्रमांक B 31व्या क्रमांकाचे या ठिकाणी काय बनलेले आहेत ते, तर भूदल लष्कर प्रमुख. या काही महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. CDS संरक्षण प्रमुख आहेत NS राजा सुब्रमणी. 3ऱ्या क्रमांकाचे हे CDS बनलेले आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. कमेंट करून सांगा भारताचे पहिले CDS कोण होते, त्यांचं नाव काय आहे. त्यानंतर 31व्या क्रमांकाचे भूदल लष्कर प्रमुख ठरले आहेत धीरज सेठ. 50व्या क्रमांकाचे भूदल लष्कर उपप्रमुख ठरले आहेत संदीप जैन. 27व्या क्रमांकाचे नौदल लष्कर प्रमुख बनलेले आहेत कृष्णा स्वामीनाथन. 48व्या क्रमांकाचे नौदल लष्कर उपप्रमुख अजय कोचर. 28व्या क्रमांकाचे वायुदल लष्कर प्रमुख अमरप्रीत सिंग. तर 51व्या क्रमांकाचे वायुदल लष्कर उपप्रमुख आशुतोष दीक्षित असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचा प्रोजेक्ट ब्रह्मंक प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यामध्ये ऑपरेशनल आहे, म्हणजेच कार्यरत आहे? तर पर्याय क्रमांक A फॉर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BRO. कमेंट करून सांगा BROचे वर्तमानमधील डिरेक्टर जनरल कोण आहेत? महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, पहिले राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलन 2026 कोठे आयोजित केले जात आहे? मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई की कोलकाता? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.